देव झोपतात, भक्त जागतात. होय, मी चतुर्मासाबद्दल बोलत आहे. देवशयनी आषाढी एकादशी ते देवउठणी कार्तिकी एकादशीपर्यंतचा विशेष काळ. या काळात भगवान विष्णू पाताळात निद्रा अवस्थेत असतात. या काळात सर्व शुभकार्य थांबवली जातात. तसेच या काळात जप, तप, पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या पाठीमागची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया. असुर राजा बळी याने स्वर्गावर आक्रमण करून स्वर्ग जिंकला. सर्व देवी देवतांना स्वर्गातून हकलवून लावले. त्यामुळे सर्व देवी देवता श्रीकृष्णांकडे मदत मागण्यास गेले. श्रीकृष्णांनी ब्राह्मण पुत्र वामन अवतार घेतला व बळीच्या यज्ञस्थळी पोहोचले. त्यांनी दान म्हणून 3 पावलं जमीन मागितली. बळी तयार झाल्यावर वामनाने प्रचंड रूप धारण केलं. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारताच बळीने आपलं माथं पुढं केलं. वामनाने बळीच्या माथ्यावर पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळात ढकललं. पण त्याची भक्ती आणि दानशूरपणा बघून भगवान विष्णू बळीवर खुश होऊन त्याला वर मागण्यास सांगितला. त्यावेळी बळीने विष्णूंना आपल्यासोबत पाताळात राहण्याचा वर मागितला. विष्णू तयार झाल्यावर लक्ष्मीने युक्तीने त्यांना पाताळातून परत आणले. पण श्रीकृष्णांना आपल्या भक्ताला नाराज करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी बळीला चतुर्मासात 4 महिने निद्रा अवस्थेत पाताळात राहण्याचा वर दिला. जेव्हा भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात त्यावेळी पृथ्वीचा कार्यभार कोण सांभाळतं हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.